होय इथं इथं बापू उभं राहा की घ्या की भाजी दहाला दोन 5-5 रुपयाला एक. दोन काय का दोन केले पैसे घेतले काय खायला घेतले काय बरं झाले. हे काय रे बाळा ही हा होय हे काय आणलंय तू हा केवढ्याला आहे 5ला एक बरं बोलू तू काय पुरी हजा अरे वा केवढ्याला एक आहे 10ला एक काय आणलंय सांग हे काय आणलंय तो ऐकायला केवढ्याला आहे आप्पे कशाने कशाचं बनवलंय हे काय आणले तू चहा आहे का गिराईक आप्पा इकडून कोण नाही हे कोण केवढ्याला एक आहे 10 होय चहा बिस्किट 10 रुपयाला आहे का चहाला नाही 10 रुपयाला बिस्किट आणि चहा आहे का नुसतं बिस्किट आहे 10 होय हा ए पेरू कसं किलो आहे किलोवर आहे किलोला 10ला एक आहे हे काय आणलं तू काय आणले हा मंचुरी केवढ्याला आहे 10ला एक तूच खातोय का काय नाही अरे तूच घ्या इकतोय तूच खातोय का काय हा मग गिरायक काय काय घे हे बिर्याणी हा केवढ्याला आहे गिरायक हो की कोणतरी हे काय गिरायक आहे की मागास का गिरायक हे काय दूध आहे का काय मसाला दूध केवढ्याला आहे 10 रुपयाला पैसे दिला का प्यायला ठीक आहे मॅडम तुम्ही बोलला नेमका बोल ना तुम्ही हा नमस्कार. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पायथन नंबर 1 लहान मुलांचा हा आनंदी बाजार भरलेला आहे. तुम्ही बघू शकता मुलं लहान आहेत. लहान मुलांचा छोट्या मुलांचा मोठा बाजार आणि भाजी माळव जसं आहे त्याचबरोबर संक्रांतीचा पूर्व संध्येला बाजार असल्यामुळे संक्रांतीचं पूर्ण वाहन सामान इथे आहे. खाऊगल्ली आहे, वेगवेगळे आयटम आहे आणि पालकांचा आणि इतर ग्रामस्थांचा जबरदस्त असा रिस्पॉन्स आहे. धन्यवाद. तू विकायला कितवीला आहे तू शाळेला अरे मोठ्याने बोल ना हा 3रीला बर केवढ्याला आहे ती 10 रुपयाला एक पापड आहे काय बर मॅडम ही तर जी शाळा भरवली बाजार भरवलाय हा बाजार जी तुम्ही भरवलाय ही कशासाठी भरवलाय
आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गायठण नंबर 1 येथे आनंदी बाजार भरवला आहे. हा बाजार भरवण्यामागचं एकच उद्देश मुलांना आनंद मिळावा, व्यवहार ज्ञान शिकावं. चला विकूया आणि कमवूया ज्ञान, व्यवहार ज्ञान. हा. त्यामुळे आज शाळेमध्ये सर्व मुलांनी आवडीनुसार त्यांचे पदार्थ आणले आणि त्यांना पैशाची देवाणघेवाण, व्यवहार ज्ञान कळतं. सुट्टे किती द्यावेत, किती रुपयाला प्लेट आहे आणि परत त्यातून एकूण उत्पन्न किती झालं, तो खर्च किती झाला, हे सुद्धा व्यवहार ज्ञान ते करतात. आणि उद्या येऊनच्या शाळेमध्ये सर्व सांगतात, मॅडम आमचं सामान एवढ्या 1000 रुपयाचं होतं, आम्हाला 1700 रुपये मिळाले, 700 रुपये नफा मिळाला. म्हणजे नफा तोटा सगळं मुलांना समजतं. त्यासाठी आज शाळेमध्ये आनंदी बाजार भरवण्यात आलेला आहे. किती मुलं आहेत याच्यामध्ये आज भाग घेतलेली? आज घेतलेली 83 शाळेचा पट आहे. जवळजवळ 80 मुलांनी शाळेमध्ये आनंदी बाजारात भाग घेतलेला आहे. त्यामध्ये खाऊ गल्ली, माळवं, संक्रांतीचे वाण अशा वेगवेगळ्या गटांमध्ये विभागणी करून मुलांना बसवण्यात आलेलं आहे. ए काय आणलंय तू? हा मोठ्याने बोल. हा होय, केवढ्याला आहे ती? हा 20 रुपयाला होतंय का? गिरायक होतंय का? हा रोख का उधार? रोख देतात का? रोख देतात का मॅडम? मुलांना आपल्या प्राथमिक शाळेत तुम्ही म्हणजे कुठल्या ह्यांना शिकवता? मी अंगणवाडीला शिकवते. हा. पण आज सध्या अंगणवाडीची जी 3 ते 6चा जी पट आहे ती 3 ते 6चा पट आता 4 ते 5 ते 6ची मुलं सुद्धा आमच्या ह्यात सहभागी काय झालेली. बरं. त्यांना सुद्धा, त्या मुलांना सुद्धा व्यवहार देवाण घेवाण, पैसे किती आले, किती गेले, हा. मग ह्या माध्यमातून त्या लहान मुलांना 3 ते 6च्या सुद्धा मुलांना कळतं. 3 ते 6 वयाच्या का? हा 3 ते 6 वयाच्या बरीच छोटी छोटी मुले हा, हा. बसलेली हा. आपल्या छोट्या भावाबरोबर. त्यासाठी सुद्धा त्यांनी काय भाजीपाला, संक्रांतीची वाण, अजून परत खाऊ गल्ली असं काय विकायला आणलेले. तसं ते बाजार भरवलेला आहे. तुला पेंड कमी नाही का? 15च्या 2. तोट्यात करू नको, तोट्यात करू नको. हा हा ठीक आहे, घ्या गेडी. हा चला पैसे द्या त्यांना, पैसे द्या. उभा राहा. हे इकडे की कोथिंबीर घेते. 2 मिनिट थांबा. हसू बरं 1 मिनिट थांबा. उभा राहा. बरं इकडं असं बरं असं. बरं या ठिकाणी तुम्ही आज बाजारला आलाय कशा निमित्त? म्हणजे संक्रांती निमित्त भाजी चांगली, म्हणजे जिल्हा परिषदच्या शाळेत चांगला उपक्रम राबवलाय. हा. मुलं ह्याच्यातून हुशार होतात, व्यवहार ज्ञान समजतं मुलांना. चांगल्या गोष्टी आहेत म्हणजे ह्या. संक्रांतीचं सगळं भाज्या वगैरे आलेत म्हणायचं. चांगल्या भाज्या आहेत, चांगलं आहे म्हणजे. हा मग मुलं तो देतात का व्यवस्थित तुम्हाला? त्याला चांगलं कळतं. बार्गेनिंग करतात का? 10ची 10लाच म्हणतात, 15च्या 2ला म्हणलं तरी मुलांना छान समजतंय, नाही म्हणताय. तोट्यात करत नाहीत म्हणायचं. तुम्ही घेतला का बाजार? हा नेहमी येत जावा बाजाराला. आता ठीक आहे. कार्यक्रमच आहे वर्धापन दिन आपला 16, 17, 18 3 दिवस. हा सगळ्यांनी आला का स्वभावाने 2 मिनिट थांबस तर गेल निघून लागा. कोणी यार काय ऐकताय का नाही का तुम्ही?